दोघींना सांगितलं होतं, दोघींना जबाबदारी दिली होती ती की बाबा तुम्ही एक काम करा, ते ओपन करा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज नवीन व्हिडिओ तुमची सुरुवात झालेली आहे आणि नवीन एक पॉवर त्याच्यात सुरुवात केली आहे आता व्हिडिओची. मी गंध मिटला का नाही, त्याला गंध लावा लागेल आता. तर आज आहे महाशिवरात्री. कोणी फराळाचं केलं नसेल तर येऊ शकता आमच्या इकडं, आम्ही तुम्हाला देऊ चिवडा आणि लाडू नाही, चिवडा आणि पेढे देऊ. हे पेढे आणले आम्हाला सकाळी 4 वाजता जाऊन आणले मम्मीने खायला. छान असे पेढे आहेत, भरपूर छान असे पेढे आहेत, भारी लागतात. तुम्ही खाऊन पहा. साताऱ्याचे कंदी पेढे. आणि 4 वाजले 4 असं म्हणून मम्मीने 3दा म्हणलेलं आहे आतापर्यंत. आता मी कॅमेरा पलटी करतो, बाकीच्या तुमचे घडामोडी तुम्हाला दाखवतो. तुम्ही आता थोडं बोर झाला असेल माझा चेहरा बघून आता. मम्मी, हॅलो मम्मी, कशी आहेस? बरी आहेस ना? का झालं तुला? बोल इकडे बघून. तिला राग आलेला आहे कारण शिवानीने काय केलं माहिती का? तुम्हाला सांगतो. शिवानीने काहीतरी केलेलं आहे म्हणून मम्मीला आला राग. तुम्हीच सांगा आता कमेंट मध्ये काय केलं असेल शिवानीने. काय केलं? शिवानीने काय केलं? सकाळी लवकर उठली नाही म्हणून मम्मीचा जरा मूड ऑफ झाला शिवानीवरती. मित्रांनो हे बघा, ही शिवानी जी आहे ना, ही लवकर आवरत नाही. हिला आवरायला कमीत कमी 3-4 घंटे लागतात. आरामात 3 घंटे खाती. अजून हिला काहीच कळत नाही. आणि काय करते माहिती का? हिच्याकडे कमीत कमी लय मोठ्या साड्याचं कलेक्शन असून तरी बी हिला फक्त ही साडी आवडती, चंद्रिंगवाली साडी हिला लय आवडती. आणि ही बघा मम्मी जी एकदम राजेशाही थाटामध्ये बसलेली आहे, ती तिला हुकूम देणार आहे. हुकूम दी मम्मी, चल. माझा काय संबंध आता? आणि तुम्हाला सांगतो, मला 2 दिवसापूर्वी म्हणजे कमेंटमध्ये येत होते की तुम्हाला बोलायला नाही का, तुम्ही जाणार आहे का नाही बड्डेला. तर बड्डेच्या विषयावर आता आज बड्डेचा व्हिडिओ याच्यामध्ये थोडा ॲड होईल पुढं. मी जाणार आहे बड्डेला. सकाळीच मला नेवता आला आहे, इन्विटेशन आलं आहे. रुखा भेजा है मेरे को सवेरे सवेरे बर्थडे का. तो हम बर्थडे में जाने वाले हैं. तब तक आप सब्सक्राइब करो, वीडियो को लाइक करो. अब तुम्हाला सांगतो आता वाजले किती माहिती का? 4 वाजले, 3-4 वाजले असतील. 4 वाजता या मॅडमला आता जायचं मंदिरामध्ये. ते कोणता टाईम आहे मम्मी? तू अशी कशी म्हणती बरे? संध्याकाळची 4 वाजता मंदिरात जाणं बरं वाटतं तुला? आता ही मम्मी आहे. आता मम्मीची कथा तुम्हाला सांगतो. सकाळपासून तिने पूर्ण एक वेफरचं पाकिट खाल्लंय एवढं मोठं, आणि त्याच्यात अजून फिक्के वेफर होते ते खाल्ले वेगळे. आणि ती सकाळी कुठंतरी जाऊन फ्रीमध्ये साबुदाणा भेटतं ते खाल्ला वेगळा. तेच हे कोणता उपास चालू आहे? पण असा कोणता उपास आहे मला काही समजणार नाही. आमच्या घरातली एक वात आहे, हे खायचं खात नाही, ते काय खातच राहतो. त्या बाबतीत मी बी नाही मित्रांनो, मी बी खात राहतो. मी असं कधीच उपाशी बसत नाही. मग मस्तपैकी ताक आणलं होतं, हिला म्हणलं ताक पी, तर ताक नाही पिऊ वाटलं हिला. तुला काय आवडतं? शांताबाई, शांताबाई. मम्मी तू तिला खायचं कोण शिकत नाही बरं? ठीक आहे, लहान लेकरू आहे का तिला खाऊ घालायला? जाऊ दे बाबा. मेकअप चालू आहे 1 घंट्यापासून. मेकअप झाला की मग चालू आम्ही की एक डोळा छोटा आणि एक डोळा मोठा करायचा. चला आता आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये. तुम्ही दोघं पण यांनी एक घास बी नाही खाल्ला की नाही. यांना काय करा बरं? डायरेक्ट
तंबडी 4 वाजले तर 4 वाजे तो आवरला नाही पटकन तर मला माहित नाही तंबडी बिंबडी मी इथून उठाने सरळ दुकानात जाऊन बसणं आधी सांगालो मग बस ना किती हो उपास नसताना एवढं खात नसेल पण उपासाला खाते उपास मग 4 टाइम मस्त वेगळी गदळंग 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 उलटा ना चला आता मित्रांनो जातो मी आता मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळा हे मस्त आहे ना तिचा पप्पा तिच्या पप्पाच्या हाईटचा असून देऊ ही आहे सर मित्रांनो आता दुकानात आलेलो आहे आणि दुकानात हिला पण आणलंय आणि काय हात करते बोलत नाही काही नाही मीच बोलायचं मीच सगळं करायचं मीच आपला बडबड बोल्या आपलं काम चालू आहे माझं नुसतं बडबड करत राहायचं व्हिडिओ मध्ये एकट्याने बडबड करून काय होत असतं सगळ्यांनी बडबड करायला लागत असते काय बोलू म्हणजे बड्डेला जायचंय मित्रांनो आणि माझा अवतार बघू शकता तुम्ही एकदम डेंजरस ते जंगलातल्या चोरासारखा अवतार झालेला आहे माझा ते बी कानामध्ये चांदीची बाळी ते एकदम भयानक पिका बघून बघा तुम्हाला काय वाटतं मला सांगा बरं आणि आता बोलवलंय तर जाणारच आहे असं काही विषय नाही बघू आता बाकीचं काय काय नाही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला माहित पडेल आणि आता गिफ्ट वगैरे पण घेतलं मी गिफ्ट पण घेतलंय तिला आणि हे बघा ही बदलं मी शूट केला कॅमेऱ्यात काय गिफ्ट आहे तुम्हाला नंतर माहित पडेल ते डायरेक्ट त्यांच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही की काय गिफ्ट असेल काय नाही तर आणि हे बघा इकडे पप्पा उभा आहेत काहीच कारण नाही पण उगाच आता एवढे लवकर जाऊन करायचं तरी काय बरं आता वाजले 5:30 5 वाजले असेल 5:30 वाजता त्यांचं दुकान बंद करा घरी चला काम चाललंय बाकी काहीच नाही काहीतरी बसायचं 10 मिनिटं गिरायक येतं कस्टमर येते सगळेजण येतात आणि मग आल्यानंतर माहीत पडतं ना आलं आहे का गिरायक येतं दुकान उघडं असलं गिरायक येतं पण ह्यांना कसं असतं दुकान बंद करा घरी जा आणि तेच असतं हे काय चला हे आणलेलं आहे गिफ्ट ह्याच्यात काय असतं तुम्ही गेस करून मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला माहित तर पडणच काय आहे काय नाही तर आणि इकडे बघा मम्मीचं वातावरण पण तापलेलं आहे कारण मम्मीला घरी जायचं आहे का जाऊ द्या मम्मी बोलत नाही आता एक काम करू आपण तुम्हाला घरी जाऊन भेटतो मी सगळं आवरलेलं आहे काय मिळत नाही कोण काय करतंय कोण काय नाही माझ्या व्हिडिओमध्ये कोणाचाच मिळ नाही कोण काय करणार आहे कोण काय करतंय कोणाचं काय चाललंय काहीच मिळ नाही मीच फक्त तुम्हाला गप्पा मारताना बोलताना दिसेल त्यामुळे तुम्ही कमेंट करी जावा आणि मी तुम्हाला त्याचे उत्तर देत जाईल काहीच ताण नाही घ्यायचा बाकी आता लवकरच आपण लाईव्ह घेणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका काही आणि आता भेटू आपण तुम्हाला घरी जाऊन तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा चला हे बघा अजून आवरता यांना 7:30 7 वाजले ते बिचारा दोनदा आवाज देऊन गेला इथे येऊन मग आणि दोनदा आवाज दिला तरी पण यांचा आवराआवरीच चालली खरंच म्हणजे ते बायकावर टाइमपास करतात खरंच टाइमपास लावलाय आणि मग आता मी चाललो तिकडं म्हणलं आता जाऊ आणि आपण दोघं जण जाऊ जाऊ ना दोघं जण तू चल ना तुला सांगितलं नव्हतं तुला मग काऊन काय आलं तुला दोघी सुना सासू सुना संघ राहते जरा तिला बी टाकत येईल ना मग हो कोण आहे हे बघा शिवानी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा बाकी शिवानीला बाकी काही म्हणू नका माझ्या मेकअप मध्ये अर्धा हात पप्पाचा आहे पप्पा माझा पप्पाचा काही हात नाहीये काय जाय बघ एकदा सलामी देऊन लगेच आलो मी तुझ्या मागच मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की काय विषय काय नाही
आता ते तिथे गेल्यावरच मला माहित पडेल काय आहे काय नाही तर. चला आता मी फोटो दाखवा ना. आणि आता मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे पण मला सांगायचं आहे पण सांगेन तुम्हाला लवकरच. चला पप्पा जा ना तुम्ही. हे गिफ्ट घेतलंय आम्ही त्याच्यावरती लिहिलेलं पण आहे तुम्हाला आता मग 2-3दा दाखवलं आता छोटंसं गिफ्ट आमच्याकडून. आणि हे मी चॉईस केलेलं गिफ्ट आहे का नाही. मी चॉईस केलेलं आहे ते कॅमेऱ्याच्या खड्ड्यात पाय हे कॅमेरा ब्लर करून टाकतो अचानक मध्ये. चला आता निघालो आता आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. लगेच नाही थकावलं आम्ही. मेणबत्ती नाही आली भाऊ. मेणबत्ती नाही आली. आणलं मग. खूप सारे इकडे आपल्या करा सगळ्यांना हॅपी बर्थडे परी. कसं काय हॅपी बर्थडे ऋतू. हॅपी बर्थडे बेटा. हॅपी बर्थडे कर ना. सबस्क्रायबर होणार आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. वहिनी कुठे इकडे नमस्कार. ए दीदी दीदी सारं थोडं TSK ची आई आणि आमच्या वहिनी. नमस्कार. इकडे बसली. ए परी परी हॅपी बर्थडे. परी हॅपी बर्थडे बाळा. परी बस बस. परी हे ओम दादा आणि इकडे थँक्यू ना म्हणशील का मला. तिथं DSK बसले. भाऊ केक तर मस्त आणलो. तिला विचार ना कोणता केक उपवासाचं आहे? हे कोणता आपल्या केक आहे ताईला परी? म्हणतोय. परी आणि याचा पण बर्थडे बघा. याचा अर्धा बर्थडे. केक कोणता आहे कशाचा आहे तो आहे का असं काही काजू पतलीचा केक रुद्र कोणाचा बर्थडे तुझा आहे ना दोघांचा बी हे अद्विका बर्थडे कोणाचा बाळा. कोणाच्या birthday? आपलं काय नाव आहे सानवी. सानवी कोणाचा आहे बर्थडे बाळा. कोणाचा बर्थडे. इकडे चल चल माझ्याकडे. इकडे बघ हा परी इकडे बघ अरे खूप खूप गेला खूप बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. केक बघा जरा व्हिडिओ घ्या आमचा इकडे बघा हा मस्त. चला या जोडी. बघा मित्रांनो आता घरी आलो आणि घरी आलेलं पहिले माहित पडे ट्यूबलाईट खराब झाली आणि तिथं आता अर्धा घंटा गेला आमचा. लाईट मारायला आणि आमची लाईट बी मारायला लागली बघा. काही खरं नाही लाईटचं बी. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता काय विषय माहिती का. आता आपण जर बाहेर कुठे गेलो ना तर तिथे 2 घास खायला लागतात. तर 2 घास खायचे ते एवढे जीवावर येते नाहीच्या एवढे जीवावर येते. असं डोकं खराब झालं ना माझं तुम्हाला सांगतो मी. 2 घास खायचे एवढे जीवावर येते. मग खाल्लं ना मी. काय खाल्लं काय खाल्लं खाल्लं कुठे ती प्लेट दाखव इकडं. दाखव ती प्लेट. ते पार्सल असं घरी आणायचं सवय असते का. घरी आणायचं सवय नाही विषय. मी हे खाल्लंय मला खाता येत नाही. मी सांगितलंय ना मला सकाळी चिप्स खाता खाता लागलं म्हणून. बरं झालं लागलं तुला सांगायला लागली मला. सांगायला लागलं तुम्ही खा. किती आवड का मग. उष्ट काय मी असं थोडी खाल्लंय. कसं असं थोडी खाल्लंय मी. लय शिल्लक आहे रे. एक जण असं कसं माहिती का लय एक्स्ट्रा एंडिंग मध्ये बोलतं माहिती का. माणसं मला समजत नाही का आवाज आला. बड्डेला गेलो होतो मित्रांनो. आता आम्ही बड्डेला जाऊन आलो. बड्डेला जाऊन आल्यानंतर आता जस्ट घरी आलो. आता चेंजअप वगैरे केलं कारण आता टाइम झाला. कोण आहे मित्रांनो आता विषय काय झाला माहिती आहे का. कॅमेरा काऊन बंद केला मी तर इथं बाजूला पोरगा आलता त्याला पिक्चर पाहिजे छावा. आणि ते मी तुम्हाला माहिती मी नवीन टीव्ही घेतली. नवीन टीव्हीच्या हिशोबाने त्याच्यामध्ये पेनड्राईव्ह मध्ये मी पिक्चर असे भरून ठेवत असतो सारखे. HD आता याच्यात पण एक भरलेला आहे केरला स्टोरी. आणि आता म्हणलं चला आता त्याला पिक्चर पाहिजे होता देऊन टाकला. काही विषय नसतो. थोडाफार आपलं देत राहायचं. HD पिक्चर सप्लाय करत राहतो मी थोडाफार इकडं तिकडं. म्हणजे मार्केटिंग करतो पिक्चरची थोडीफार म्हणायला गेलं तर. आणि आता बड्डेला जाऊन आलो. एकदम छान प्रकारे बड्डे झाला. मिठाईचा केक होता खायला. केक खाल्ला तेच मिठाई आणि पेढ्याचं
आणि हे घरी घेऊन आली पार्सल. तुम्हाला किती योग्य वाटतं सांगा मला. घरीचा नाही हो विषय. काय झालं मला 3 टाकले ते माझ्या दातात लागलेले थोडस, त्यामुळे मला खाता येणार. ते चिरले ना दात लागले, त्यामुळे चिरल्यामुळे ते खाता येणार. त्यामुळे मी खाल्लं नाही, मम्मीकडे दिलं आहे तसंच. परी म्हणली हे अंकलचं गिफ्ट आहे. थांबा 1 मिनिट कॅमेरा परत. परी काय म्हणली माहिती का? परी म्हणली हे गिफ्ट अंकलचं आहे आणि ते तो गिफ्ट कुठे म्हणली. मग गिफ्ट द्यायला पाहिजे तुम्ही. आणि तो गिफ्ट कुठे म्हणली. मला नवीन घ्यायला पाहिजे. मला तुमच्यात शेअर नव्हतं करायला पाहिजे. पण तो गिफ्ट तिला द्यायला पाहिजे, असं नाही करायला पाहिजे. तुम्हाला ती वेगळंच ओळखते, मला वेगळंच ओळखते. लेकराला द्यायला पाहिजे गिफ्ट यार तुम्ही. परेल तुम्ही गिफ्ट दिलं नाही, किती वाईट वाटलं मला. मला शेअर नव्हतं करायला पाहिजे. माझं गिफ्ट तुझं कायच गिफ्ट होतं. मग आता गिफ्ट वरून भांडण करायची का? तिची माझी ऐकले माझ्या तू गळ्यातलं नाही घातली, तुझं दे ना मला गळ्यातलं. तुझं दे ना मला एक गळ्यातलं. मग गळ्यात तुझं दे एक मला गळ्यातलं. म्हटलं नाही हे नसतं घालायचं. मग मी म्हणलं तू कम नाही गळ्यातलं घातलं. मला घातलंच नाही कोणी. बरं तर बघा आता जाऊन आलो आम्ही. मस्तपैकी छान प्रकारे बर्थडे पार पडला. ते साबुदाणा वडे, त्यात लाडू आता मला वाटते, आणि ते काय होते रॅबिट बटाट्याचं सर काय असते राताळ. तर रताळ्याचा शिरा होता खायला तिथं. तर खाणं पिणं मस्त झालं, चांगला झाला बड्डे. सेलिब्रेट केला, जाऊन आलो. आणि आता राहिला बाकीचा विषय. तर भरपूर जण विचारतो सारखं जात नाही, तर त्यांच्या व्हिडिओमध्ये पण तेच स्पष्टीकरण आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण तेच स्पष्टीकरण देतो. त्या व्हिडिओमध्ये फरक एवढा आहे की त्यांनी ते स्टेटमेंट दिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेटमेंट देतोय. आता तुम्ही म्हणसान की तिथून निघताना तो व्हिडिओ नाही काढला, तर गडबड लगेच पटापट निघालो आम्ही बाहेर. तर स्टेटमेंट ऐकून घ्या पहिलं, की कसं असतं माहिती का, मी ते काम करतोस. माझ्या कामामुळं तुम्हाला पण माहिती आहे, माझे व्हिडिओ आलटी पलटी, कधी सकाळी कधी दुपारी, कधी कोणचा व्हिडिओ कधी पडेल त्याची गॅरंटी नसते. कधी बी काही बी पडतं माझ्या याच्यामध्ये. असे विषय होतात, हे तुम्हाला पण माहिती आहे. तर त्याच हिशोबाने जसं काम वगैरे चालू असतं, त्याच कामाच्या फिक्रीमध्ये सगळ्या गोष्टी आडव्यातिडव्या होत राहतात. त्यामुळे जास्त कुठं जायला पण भेटत नाही आणि मित्र कंपनी काहीच नाही. तर असं झालेलं आहे. आणि राहिला विषय कामाचा, तर तुम्हाला सांगितलेलं माहिती असेलच की शॉप आहे पण त्याच्यामध्येच मी मदत करतो. सगळं काम तिथं चालू राहतं. आणि थोडंफार आता शिवानीला पण ते म्हणजे शिवानी पण मदत करते. मी येत नाही का, येत असते तिथं बसत असते थोडंफार. कधी मला इथं बोर झाल्यावर तिकडे येते, त्यामुळे त्यांना वाटलं मी पण काम करू लागले. काही काम करीत नाही मित्रांनो. ही काय करते, गिरायक आलं ना तिथं 10 रुपये मला जास्त घ्यायचे असते त्याच्याकडून, त्याला 100 रुपये सांगते आणि पळून लावते. काही येत नाही, बाकी दुसरं काही नाही. जाऊ द्या. तर मित्रांनो बऱ्यापैकी झालं. आणि बाकीचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आता सेम भरपूर साऱ्या चॅनलवरती मला तरी वाटतं की व्हिडिओ पडतील बड्डेचे, भरपूर पडतील जागेवरती. तर हा व्हिडिओ कसा वाटतो ते सांगा नक्की, आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि तुम्हाला ते गिफ्ट परीचं दाखवलं नाही आहे ते व्हिडिओमध्ये, त्यांच्या व्हिडिओमध्येच बघायला भेटेल मला असं वाटतं. कारण मी मम्मीला आणि शिवानीला दोघीला सांगितलं होतं की तिच्या हाताने माझं गिफ्ट माझ्या अंकलने दिलेलं आहे हे मी. अरे मग मला सांगायचं होतं ना, मग मी फोडायला लावलं असतं तिला गिफ्ट. नाही म्हणली, ती रडत होती म्हणून तशी. तर जाऊ द्या बिचारा. आता तू आता नाही फोडायचं म्हणे, हे तसंच ठेवायचं म्हणे. तुझं गिफ्ट तू आणून दे म्हणे. तिला म्हणत होती तुझं गिफ्ट. हे नवीनच प्रकरण चालू झालं. आता व्हिडिओ जर पाहत असेल तिच्या पप्पा, तर तिच्या पप्पाला मी सांगतो की बाबा ते ओपन करून बघा त्याच्यामध्ये काय आहे ते दाखवा नक्की. आणि त्याच्यामध्ये जर ते साईज बरोबर ते नाही आलं तर ते परत माझ्याकडे घेऊन या, मी चेंज करून देतो. कारण आता ते गिफ्ट पॅक करून दिलं मी. दोघींना सांगितलं, दोघींना जबाबदारी दिली होती ती की बाबा तुम्ही एक काम करा, ते ओपन करा. आणि बाकीच आता भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन इंटरेस्टिंग एका व्हिडिओमध्ये, म्हणजे चांगल्या व्हिडिओमध्ये, भारीच्या याच्यापेक्षा अजून भारी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर त्या नवीन व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला मी. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. बाकी आता झोपतो मी आता. आणि महाशिवरात्र पण संपली. सकाळपासून भरभरून साबुदाणा खाल्लाय. त्या साबुदाण्यामुळं सगळी वाट लागली साबुदाण्यामुळे. मग